राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे आता लक्ष। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना आणि भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटली त्यानंतर आता पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजप बरोबर न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य असल्याचं श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईल्सवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा। मालमत्तेसोबत आणि मालमत्तेसंदर्भात आता ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी व्हावी। सुरेश धसांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी। लातूरमध्ये उधारी मागितल्यानं युवकाची हत्या, 3 जखमी। 50 रुपयांसाठी हत्या झाल्याची माहिती। 2 आरोपींना या प्रकरणी अटक। हिंगोलीमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची 2 दिवसांपासून उघडीप। खोळंबलेल्या पेरण्यांना आता पुन्हा वेग येणार। नागपुरात सरकारी धान्याचा काळा बाजार। 200 पोती तांदूळ जप्त। अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांची कारवाई। बीडच्या गेवराईतील छत्रपती मल्टीस्टेट खासगी बँकेसमोर ठेवीदारांची आत्महत्या। दरम्यान वारंवार पैसे मागून सुद्धा बँकेकडनं पैसे दिले जात नसल्याचा आरोप। अमरावती मेळघाटात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांचा हैदोस। ढाबा मालकावर हल्ला करत ढाबा जाळण्याची माहिती। जालन्यातील जिल्हा परिषदेच्या 408 शाळांच्या इमारतींची दुरावस्था। निधी अभावी जिल्ह्यातील शाळांच्या इमारती मोडकळीस। वर्गखोल्या आणि स्वच्छतागृह नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय।